हाय गाईज, आपण आज बघूया पास्ता रेसिपी. ह्या रेसिपीसाठी आपण एक कढई घेतली. कढईमध्ये थोडं पाणी घेतलं आहे. त्या पाण्यामध्ये आपण थोडे तेल टाकून घेतलं आहे. त्याच्यानंतर हे पास्ता सगळे मॅक्रोनी टाकूया. ती मस्त बॉईल करायची आपल्याला 5-7 मिनटं. थोडं हळवी बघायची शिजले काय तोपर्यंत. हिशोबाने मला वाटतं 5-6 मिनटं लागतात. त्यामध्ये थोडंसं नमक टाकूया चवीसाठी. आणि तेल टाकलं तर खाली चिपकत नाही म्हणून ते तेल टाकलं. तर कढईमध्ये परत ते काढून घेतले. त्यासाठी दुसऱ्या कढईमध्ये आपण तेल, त्याच्यामध्ये थोडंसं ऑनियन टाकलं आहे चॉप करून. त्यानंतर अद्रक आणि लसूण थोडंसं ग्रेट करून टाकलं आहे. नंतर आपलं टोमॅटो टाकलं आहे. त्यानंतर शिमला टाकले. ते पण थोडंसं हलकं परतून घेऊयात आपण. तुम्ही पण सांगा तुम्ही घरीच्या घरी पास्ता कसा बनवता. आम्हाला नाश्त्याला पाहिजेच पास्ता. तर तुम्हाला पण किती आवडतो हे पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आता हे आपण पास्ता ह्याच्यामध्ये साळणमध्ये काढून घेतलेले आहेत. तर आपल्या हिशोबाने ह्याच्यामध्ये थोडेसे मसाले टाकायचे आहेत. जे जे तुम्हाला मसाले पाहिजेत त्याच्यामध्ये ते. तर मी इथं टाकलं आहे मिरची पावडर, हळदी आणि एक गरम मसाला आहे. त्यानंतर हा पास्ता मसाला. तुम्ही कोणता यूज करता ते पण सांगा आम्हाला कमेंटमध्ये. तर परत मस्त हलवून घेऊयात. त्यानंतर मी टाकलं केचप. त्यानंतर हे बॉईल केलेली मॅक्रोनी मी ती चाळणीमध्ये काढून घेतली होती, ते आपण ॲड करूया. बघा कशी कोल्डी कोल्डी झाली आहे, कारण तेल टाकलं होतं आपण. ते मस्त हलवून घेऊयात. हे पण थोडेसे 5-7 मिनटं वाफ देऊ यायला. मग बघू कशी बनते आपली पास्ता रेसिपी. पण खूप टेस्टी बनते. आम्हाला तर खूप आवडते. आणि अशी साधी सिंपल बनवतो, पण त्या पास्ता मसाल्यामुळं भरपूर टेस्ट येते. त्याला थोडंसं स्टीम दिले होते मी. स्टीम देऊन काढलं आहे. आता ही पास्ता आमचा रेडी आहे. बघा मस्त झालं ना. तुम्ही पण रेसिपी ट्राय करा आणि सांगा कशी वाटते. ही तर बघा आमच्याकडे कशी चव घेऊन चाललं आहे. वाव, सुपर टेस्टी बोलते.